शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी सागर मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे संवाद बळीराजाचा. मित्रांनो, आज आहे दिनांक 6 जुलै 2026. आजचे बारामती मार्केटचे बाजारभाव आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा. मित्रांनो, टोमॅटोचे दर आज कमी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. टोमॅटो चांगल्या क्वालिटीमध्ये, त्याचबरोबर फ्लावरची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. फ्लावर बघू शकता. ओ, फ्लावर कसा आहे सौरभ शेठ? किलो 20 ते 25 रुपये किलो याप्रमाणे फ्लावर आपल्याला पाहायला मिळतं. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावर बघू शकता. 20 ते 25 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर पुणेरी गवार सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळते. पुणेरी गवार कशी आहे? गवार 40 रुपये या क्वालिटीमध्ये गवार बघू शकता, 40 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर घेवड्याची सुद्धा आवक या ठिकाणी पाहायला मिळते. 60 रुपये किलो वाल घेवडा 60 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर दोडक्याची सुद्धा आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. दोडका कसा आहे? 35 ते 40 रुपये. मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो, त्यामुळे या क्वालिटीमध्ये दोडक्यांना 35 ते 40 रुपये दर आहे. राजमा बघू शकता. राजम्याची सुद्धा आवक आज बारामतीच्या मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळते. राजमा हा साधारण 80 रुपये किलो याप्रमाणे. या क्वालिटीमध्ये राजमा बघू शकता 80 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर शिमला मिरची 35 ते 40 रुपये किलो याप्रमाणे. कालच्या तुलनेत दर उतरलेले आपल्याला आज पाहायला मिळतात. 35 ते 40 रुपये किलो याप्रमाणे शिमला मिरची. त्याचबरोबर हिरवी मिरची बघू शकता. हिरवी मिरची सुद्धा 40 रुपये किलो याप्रमाणे या क्वालिटीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर कोबीची सुद्धा आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. ओ, कोबी कसा आहे? कोबी 15 ते 16 रुपये किलो याप्रमाणे कोबी आज आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळते. त्याचबरोबर सर्व भाज्यांचे दर आपण जाणून घेणार आहोत. हा आहे बारामतीचा बाजार आणि या ठिकाणी बघू शकता काशीफळ भोपळ्याची सुद्धा आवक मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते. ओ, भोपळा कसा आहे? चक्री 15-20 आणि हा काशीफळ भोपळा 10 ते 12 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. अशा क्वालिटीमध्ये भोपळा बघू शकता. त्याचबरोबर भोपळ्यांची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. हे बघू शकता. भोपळा बॅग कितीला आहे? 200, 150 ते 200, 150 ते 200 रुपयांना बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये भोपळा 150 ते 200 रुपये बॅग याप्रमाणे. 10 किलोची बॅग ही 150 ते 200 रुपयांना, म्हणजे 15 ते 20 रुपये किलो याप्रमाणे भोपळे आज आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर काय म्हणताय? काय ना, स्वीटकॉर्न कशी आज? 20 रुपये. त्याचबरोबर स्वीटकॉर्नची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. 20 रुपये किलो याप्रमाणे. चांगल्या क्वालिटीमधले 20 रुपये किलो याप्रमाणे. तर हलका माल हा 10 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये स्वीटकॉर्न बघू शकता 20 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर स्वीटकॉर्नची आवक सुद्धा आपल्याला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. शेवगा शेंग ही साधारण, शेवगा शेंग कशी आहे? शेवगा शेंग 50 ते 60 रुपये किलो याप्रमाणे शेवगा शेंगा आज मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर अशा चांगल्या क्वालिटीमध्ये दोडका या ठिकाणी 50 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये दोडका बघू शकता. त्याचबरोबर काकडी बघू शकता 150ला बॅग, म्हणजे 15 रुपये किलो याप्रमाणे काकडी आज मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळते. या क्वालिटीमध्ये काकडी 150 रुपयांना बॅग याप्रमाणे. तर ती क्वालिटी 100ला बॅग. या क्वालिटीतली 100 रुपयांना बॅग. कालच्या तुलनेत आज काकड्याचे दर उतरलेले आपल्याला पाहायला मिळतात. 100 रुपयांना बॅग याप्रमाणे, म्हणजे 10 रुपये किलो याप्रमाणे काकडी पाहायला मिळते. काकडीचे दर उतरलेले. त्याचबरोबर टोमॅटोची सुद्धा आवक या ठिकाणी बघू शकता.
ओ काही पण बोलू नका, व्यवस्थित दर सांगा. हे 200 रुपयांना कॅरेट आहे. हे 200 रुपयांपासून कॅरेट आहे. तर चांगल्या क्वालिटीतलं 500 रुपयांपर्यंत, चांगला माल 200 रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. तर हलका माल हा 200 रुपयांपासून सुद्धा कॅरेट याप्रमाणे असू द्या की. त्याचबरोबर भेंड्यांची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. भेंडी साधारण 30 ते 35 का 30 ते 40 रुपये किलो याप्रमाणे मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो. त्यामुळे चांगल्या क्वालिटीमध्ये भेंड्यांना 40 रुपये दर आहे. तर हलका माल हा साधारण बदला माल 15 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. वांग्यांची सुद्धा आवक या ठिकाणी बघू शकता. या क्वालिटीमध्ये वांग हे साधारण 20-25 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय. तर हलका माल हा साधारण 15 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे वांग्याचे दर मार्केटमध्ये आज आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर पालकची सुद्धा मोठ्या प्रमाणात आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 15 पालक 15 काय ते 5 का 5 रुपये पेंडी याप्रमाणे पालकचे दर उतरलेले आज आपल्याला पाहायला मिळतात. 5च ना मग 5 ते 10 रुपये पेंडी याप्रमाणे पालकचे दर आज मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि खोटे दर सांगितले तर मग शेतकऱ्यांचंच नुकसान होतं आहे. त्याच्यामुळे आपण आडतदारांना विचारूनच हे सर्व दर सांगत असतो. त्याचबरोबर तोंडल्यांची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. तोंडलं 20 रुपये 10 ते 20 रुपये किलो याप्रमाणे तोंडलं आपल्याला पाहायला मिळतं. मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो. त्यामुळे कोथिंबीर 15 ते 20 चांगल्या क्वालिटीतली. आज कोथिंबीरीचे दर काय आहेत हे आज आपण या ठिकाणी बघूयात. ओ पालक कसा आहे? 50 रुपये. काय 50 रुपये. काय शेकडा? 5000 रुपये शेकडा. म्हणजे 5 रुपये पिंडी. नीट सांगा की, नीट सांगा, व्यवस्थित चालू आहे. मालकागतच आहे ना पिंडी वाढलेली. ठीक आहे, मालक पण आहेत. बरं ठीक आहे, थांबा 1 मिनिट. ओ अभिषेक अभिषेक तर अभिषेक पालक कसा आहे आज? 5-10 रुपये. तर आणि शापू कशी आहे? 22 रुपये. 20 रुपये. हो नमस्ते. तर या क्वालिटीमध्ये 20 ते 22 रुपये शापू आज आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर कोथिंबीर कशी आहे? 20-25. चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीर ही 20 ते 25 रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. कोथिंबीरचे दर म्हणजे आवक कमी असल्यामुळे कोथिंबीरचे दर हे वाढलेलेच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. त्याचबरोबर मेथी नाहीत काय? नमस्ते. त्याचबरोबर मेथी आहे का? मेथी कशी होती? कशी? 25 रुपये. 25 रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर मेथी कशी होती? मेथीचे दर, मेथी दाखवायला सुद्धा नाही साधी. कुठे मेथी आहे का? दाखवाय काढा की मग. कुठे मेथी? दाखवा मेथी. चांगल्या क्वालिटीत मेथी ही साधारण 30 रुपयांपर्यंत. 30 रुपये पेंडी याप्रमाणे मेथी आज मार्केट. 30 रुपये ना? अशा चांगल्या क्वालिटीमध्ये मेथी ही 30 रुपये पेंडी याप्रमाणे. 30 रुपये पेंडी याप्रमाणे मेथी आज मार्केटमध्ये पाहायला मिळते. पावसाचे परिणाम आज भाज्यांवरती सुद्धा पाहायला मिळत आहेत. भाज्यांची आवक कमी असल्यामुळे भाज्यांना दर हे वाढलेले आज मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे बघू शकता, हे आहे बारामतीचं मार्केट. आणि पावसाचे सकाळपासून पावसाची सुरुवात
झालेली आज आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळते. मित्रांनो, या ठिकाणी जो दिसतोय हा मल्टी कटिंगवाला पालक आहे. याच्या 3 कापण्या होतात आणि अशा क्वालिटीतला जर पालकाची तुम्ही लागवड केली तर त्याचे पैसे सुद्धा चांगले होतात. पण आज पालकाला हा दर साधारण 5 ते 10 रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर मित्रांनो, जास्त क्वांटिटीमध्ये जर तुमच्याकडे पालक असेल आणि त्याची विक्री होत नसेल तर तुम्ही याची पावडरसुद्धा तयार करू शकता. ड्राय करून घरच्या घरी याची पावडरसुद्धा तयार करू शकता आणि याची पावडरसुद्धा चांगल्या भावाने विक्री होते. तर चांगल्या क्वालिटीमधल्या पालकांना जर तुम्ही व्यवस्थित ड्राय केलं, सुकवलं तर त्याला पैसेसुद्धा त्याचे चांगले होतील. त्याचबरोबर या ठिकाणी बघू शकता असा शेतमाल जो शिल्लक राहतो तो शेतमाल तुम्ही ड्राय करू शकता. अभिषेक नमस्ते. नमस्कार नमस्कार. आज काय शेतमालाची परिस्थिती? आज काय परिस्थिती झाली, पावसामुळे जरा माल आता मार्केटला शॉर्टेज आहेत, त्यामुळे मालांची आवक थोडी कमी आहे. तर बाजारभाव चांगले मिळाले शेतकऱ्यांना. तर साधारण कोथिंबीर 25 ते 30 रुपयाच्या दरम्यान गेलेली, शापू चांगला 20 रुपये 22 रुपये गेलेले आहेत. चांगल्या मेथ्या 25 ते 30 रुपये सरासरी गेली. पालकाची थोडी आवक जास्त आहे तेव्हा पालक 10 रुपये गेलेले आहेत. कांदापात 22-25 रुपयापर्यंत हायेस्ट गेलेले आहेत. शापू आणि कोथिंबीर आणि मेथी थोडे भिजलेले माल आहेत ओलसर, त्यामुळे थोडा विक्रीला त्रास होतोय. कारण माल जास्त ओला झाला की खराब होतोय, त्यामुळे पुढे विक्रेत्यांना पिन माल त्याचे पैसे होत नाहीत. पण मालाची परिस्थिती आता सध्या अशी की भिजल्यामुळे तो माल लागतोय, त्यामुळे बाजार पण थोडे तेजीत आहेत सध्याला. आता अशी परिस्थिती आहे सध्याला. बरं, आता शेतकऱ्यांनी शेतमालाचं कसं व्यवस्थापन करायचं? पाऊस व्यवस्था असं करायला लागेल की तो माल काढल्यानंतर न धुवून तो सुकावू नये आणि मार्केटला आणणे, तर त्याचे 2 पैसे होणार. कारण जर माल जर ओला मार्केटला आणला तर तो खराब होऊन त्याचे मालचे पुढे पैसे होत नाहीत. जो गिराईक घेणार आहे तो त्याला ओला माल चालत नाही, त्याला माल चालतो सुका माल चालला तर तो पुढे त्याचे 2 पैसे होणार आहेत, असा विषय. त्यामुळे माल मार्केटनं आणताना कोरडा आणा, जास्तीत जास्त तुम्हाला होईल असा एवढा. चालेल, धन्यवाद. थँक्यू.